शशी गोविंदराव कोळनोरकर, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय मुलुंड। सर, आपके हॉस्पिटल की विशेषताएं क्या क्या है? माननीय आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर सर, आमचे राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त श्री रमेश चव्हाण सर, माननीय संचालक वैद्यकीय डॉक्टर अशोक थोरात सर, संचालक प्रशासन श्री वायाळ साहेब यांच्या सहकार्याने राज्य कामगार विमा योजना रुग्णालय मुलुंड येथे ESIच्या सर्व विमाधारकांना अगदी उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। या रुग्णालयामध्ये मोठमोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आम्ही स्वतः रुग्णालयामध्ये करत आहोत, जेणेकरून आमच्या सर्व विमा कामगारांना एकाच छताखाली आमच्या रुग्णालयामध्ये सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक असणारी सगळी वैद्यकीय उपकरणं आमच्या वरिष्ठांच्या सहकार्याने उपलब्ध झालेली आहेत, काही होत आहेत। आमच्याकडं जे सुपर स्पेशलिस्ट उपलब्ध नाही आहेत अशा सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांशी आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर त्यांच्याशी टायअप केलेला आहे, त्यांना पॅनलवर घेतलेलं आहे आणि कॅन्सरसारख्या सर्जरी किंवा मुतखड्याच्या सर्जरी, गर्भाशयाच्या सर्जरी अशा सर्व प्रकारच्या, त्याचबरोबर स्पाईनच्या सर्जरी, ऑर्थोपेडिक्सच्या इतर आणखी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सर्जरी, ह्या सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आमच्या रुग्णालयामध्ये सध्या होत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा होत राहणार आहेत। मी डॉक्टर भारती सावंत, राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय मुलुंड येथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। मैडम सुभद्रा उत्तेकर जी का इलाज आपने किया है, क्या क्या प्रॉब्लम थी इनको और क्या क्या ट्रीटमेंट दिया आपने? श्रीमती सुभद्रा उत्तेकर या 75 वर्षाच्या आजी आहेत आणि त्यांना गर्भपिशवीचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग होता। हे दोन्ही कर्करोग एकाच रुग्णामध्ये असणं अतिशय दुर्मिळ आहे, तरी पण त्या दोन्ही कर्करोगाच्या शस्त्रक्रिया मुलुंड रुग्णालयामध्ये एकाच वेळी पार पाडल्या आहेत। मैडम, कितना टाइम लगा इसके अंदर और इनके अलावा आपने कितने पेशेंटों का इलाज किया है आज तक, कैंसर पीड़ितों का? श्रीमती सुमित्रा उत्तेकर या आजींचा प्रथमच आजींचं जे ऑपरेशन झालं आहे तो कर्करोगाचा ऑपरेशनचा शुभारंभ आहे असं समजायला हरकत नाही। प्रथमच आम्ही मुलुंड रुग्णालयामध्ये असं मोठी सर्जरी केलेली आहे। त्यानंतर आम्ही 2 पेशंटचं गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी ऑपरेशन्स केलेली आहे। कितने सालों से आप सेवा दे रहे हैं इस हॉस्पिटल के अंदर? कितने सालों से आप सेवा दे रही हैं? मी राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये 1998 पासून म्हणजे जवळजवळ 28 वर्ष कार्यरत आहे, परंतु मी उल्हासनगर, मुलुंड आणि परत मुलुंड अशा 3 ठिकाणी काम केलेलं आहे। मैडम, पूरा हॉस्पिटल डेवलप हो रहा है, इस मामले में क्या कहेंगे आप? हॉस्पिटलची बिल्डिंग ही अतिशय जुनी असून 55 वर्ष जुनी असून बरीच पडझड झालेली आहे, त्यामुळे रुग्णांच्या मनात भीती निर्माण होते आणि रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी तयार नसतात। त्यासाठी ही दुरुस्ती ही अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळे रुग्णांमध्ये संतुष्ट होतील आणि ते रुग्णसंख्या वाढवण्यास मदत होईल आणि विविध प्रकारच्या उपचार पद्धती घेण्यास रुग्ण तयार होतील। अभी नया क्या आया हॉस्पिटल के अंदर? नई मशीनें क्या क्या अवेलेबल हुई है यहाँ पे? क्या डेवलपमेंट हुआ है हॉस्पिटल के अंदर? पहिले पूर्वी आमच्याकडे ऑर्थोपेडिकची ऑपरेशन्स होत नव्हती। सियाम आल्यामुळे आमच्याकडे ती ऑर्थोपेडिक सर्जरीज व्हायला लागल्या। त्यानंतर आमच्याकडे सोनोग्राफी मशीन्स आल्या, एक्सरे मशीन आल्या आणि आता ॲनेस्थेशियाचं वर्कस्टेशन आलं आणि आता अनेक प्रकारची इक्विपमेंटची मागणी केलेली आहे। आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोळनोरकर सर हे लवकरच या सगळ्या इक्विपमेंटची प्रोक्युरमेंट करतील आणि रुग्णसेवा व्यवस्थित पार पाडण्यास मदत होईल। मैं अजित माने, शिवसेना, UBT।
शिव आरोग्य सेना का कल्याण समन्वयक बोल रहा हूँ। मैं हमारे का एक पेशेंट था सुभद्रा उतेकर करके, तो उनका इधर मुलुंड में कामगार हॉस्पिटल में अच्छी तरह से उनको दो तरह का कैंसर हुआ था। तो उसका सर्जरी एकदम अच्छी तरह से इधर के डॉक्टर ने किया, और ये जो पहली बार उन्होंने इतना बड़ा में अच्छी तरीके से एक सर्जरी हुआ। और ये जो पेशेंट था, ऐसा पॉसिबल नहीं था कि बहुत कम रेयर पेशेंट में रहता है कि वन टाइम कि दो तरह का कैंसर एक ही पेशेंट को होता है ऐसा। तो वो उस पेशेंट पे इस हॉस्पिटल में अच्छी तरह से सर्जरी हुआ। इसके लिए हम लोग वो डॉक्टर का अभिनंदन करने के लिए आ गए हैं, और उनका हम छोटा सा एक सत्कार करेंगे। और आगे भी कामगार हॉस्पिटल में कामगार लोगों ने या उनके रिलेटिव्स का ये उपचार फ्री में होना चाहिए, और अच्छी तरह से उसका मार्केटिंग भी होना चाहिए। इसके लिए हम लोग आए। आमच्या मातोश्री आता त्यांना गेली 3 महिने त्यांची ट्रीटमेंट चालू आहे कामगार हॉस्पिटलला मुलुंडला. पण त्यांची कंडिशन अशी होती की त्यांना आम्हाला माहिती पण होती त्यांना असं प्रॉब्लेम झालेला आहे, कर्करोग झालेला आहे. पण ते कसं एक आपलं आम्ही चेकअप केलं, पण नंतर भारती मॅडम सारखे आम्हाला एक चांगले देव माणसारखे भेटले की त्यांना आम्हाला ते बोलले की तुम्ही पुढे जाऊ नका, तुम्हाला आम्ही सगळे इलाज आम्ही इथंच करणार म्हणून. आणि त्यांनी सगळं हे सक्सेस केलेलं आहे. 2 सर्जरी तिच्यावर झालेले आहेत, आणि ती आज ओके आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे, आणि त्यांचे उपकार आम्ही कधी जीवनभर विसरू शकत नाही. तर त्यांनी आम्हाला एवढं सपोर्ट केला, आणि एवढं पूर्ण कामगार हॉस्पिटलमध्ये आम्हाला ट्रीटमेंट चांगली भेटत. त्यांचा पूर्ण स्टाफ, त्यांचे सगळे नर्स चांगल्या तऱ्हेने इथं काम करतात. ते आम्ही स्वतः मी बघितलंय. आरोग्य सेनेचा मी एक पदवी असल्या कारणाने हे सगळं मी ऑब्झर्व करत होतो की कसं यांचं ट्रीटमेंट चालू आहे, कसं काय. तर त्यांनी आज दाखवून दिलंय की सगळ्यांना की ह्या रोगावर पण तुम्ही मात करू शकता म्हणून. आणि त्यांचे खरंच एक उपकार आहेत, आणि त्यांच्या पूर्ण टीमचा मी आभारी पण आहे. आणि त्याच्यामुळे छोटा सत्कार त्यांचा एक आम्ही इथं आमच्या माध्यमातून शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून करत आहोत आम्ही. सर, मुंबई की जनता को आप क्या आह्वान करना चाहेंगे इस हॉस्पिटल को लेकर? मुंबई की आम जनता और हमारे जो बीमा कामगार है उनको मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा कि अभी ESIS जितने भी हॉस्पिटल है हमारे कामगार लोगों के लिए महाराष्ट्र में जितने भी हॉस्पिटल है वो अभी काफ़ी इम्प्रूवमेंट हुआ है, काफ़ी सुविधाएं अभी उपलब्ध है हॉस्पिटल में। जितने भी कामगार लोग हैं वो हमारे हॉस्पिटल में आए और हमारे हॉस्पिटल में ही इलाज करवाए। हम सभी प्रकार के क्वालिटी हेल्थ सर्विसेज प्रोवाइड करने की पूरी कोशिश कर रहे हैं, और इस सुविधा का लाभ हमारे सभी कामगार भाई बहनों ने लेना चाहिए।